नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती @Kisa47। तर आज आहे गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट। तर आम्ही आमच्या घरचा गणपती आणायला आलो आहे। तर तुम्हाला आमचा घरचा गणपती दाखवतो। तर गाईज बघा, आम्ही गणपती घ्यायला आलोय। बघा आम्ही इथे उभे आहोत, नंबर पर वाट बघतोय कधी आमचा गणपती आणतोय। गणपती ठेवतायत आता पाटावरती। खूप हेवी आहे हे, खूप मोठी मूर्ती आहे, खूप। इथे उभे राहते गजानन। खूप मोठा गणपती असल्यामुळे पाटावरती बसू शकत नाही। पाट तरी पण आम्ही वाढवलेला पट्टी मारून। बघू शकता किती मोठी मूर्ती आहे, एवढी मोठी मूर्ती आहे। फायनली आमचा गणपती हा घरातला उचललेला आहे। आता आम्ही पूजा करणार आणि मग घरी घेऊन जाणार। भाऊजी ओ काका, तुम्ही नारळ ठेवा द्या। मग ह्याच्यात हे घ्या, सुपारी घ्या। थांब रे, तांदूळ आपले हे घ्या घरचे। ऋतुजा कृष्ण पकडे। हे घ्या हळदी कुंकू आपलं। हवा बघायची। तर गाईज आम्ही आमच्या देवाची पूजा करून घेतोय, बघून घ्या। नारळावर पण ठेवा, हळदी कुंकू टाका। हे घ्या ना, काढ बंद। ठेवा का गणपती बाप्पा मोरया मंगल। असं हा ढाकायचं नाही, पाठी फक्त हे कर ना। नाही पट्टी खालची पट्टी। तर गाईज मागे जातो आता आम्ही घरी नेतोय। मोरया। तर देवा, तर गाईज बघा, फायनली आमचा गणपती घरी न्यायला आम्ही चाललोय। खालची एकदम खालची पट्टी। तर गाईज आम्ही आता घरी निघालोय गणपती बाप्पाला घेऊन। तर तुम्हाला आम्ही घरी भेटू। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। फायनली आम्ही पोहोचलोय आता घरी। आता गणपती बघूया लिफ्ट मधून आतमध्ये जातो का, कारण मूर्ती खूप गेल्या वर्षापेक्षा मोठी आहे। इकडे बसले आतमध्ये टेम्पो मध्ये। कोण कोण आहे दाखव। काय चिमणे आहेत? उघड दरवाजा, उघड। तो थंब नाही उघडतो, थंब आता अंगठा लावायचा थंब वरती, पासवर्ड आहे त्याला।
तर फायनली गाईज ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण हा आलेला आहे. तर गणपती बाप्पा हे आपल्या घरी आलेले आहेत. तर आम्ही बघा लिफ्टमध्ये गणपती काढतोय हा बाहेर. खूप जड आहे ना हा, घुसतच नव्हता गणपती. कसा बसा व्यवस्थित घुसवला गणपती लिफ्टमध्ये. आणि आता हे माझे 2 भाव आहेत ते काढतायत. मी पण थोडी हेल्प करायला गेली. नंतर गणपतीची पूजा वगैरे करून घेणार. मस्त गणपती घरामध्ये मस्त स्थापन करणार. मला तर दाखवतो आम्ही पुढे कशी आमच्या मूर्तीची स्थापना करतो आम्ही ती. मग आता हा आमचा गणपती किती मस्त सुंदर आहे ना. हा आमचा घरचा आहे. हा माझा माहेरचा गणपती आहे. ही माझी मोठाई आहे. देवाची आपण नजर काढतो ना, अशी नजर काढून घेते देवाची. ही माझी मोठी वहिनी आरती ओवाळून घेते. सगळेजण आम्ही आरती ओवाळून घेणार. मग बाप्पा आपल्या घरात येणार. सगळ्यांचे पाय वगैरे धुवून घेतले, पायावर पाणी टाकून स्वच्छ. ही माझी मोठी बहीण आहे. सगळ्यांना कुंकू लावते, देवाची आरती करणार. गणपती खूप आमचा हेवी होता. आम्ही आता 5 जणींनी हात लावला आणि माझ्या वहिनीने पटकन अशी आरती करून घेतली. बाप्पाला न ताटकळतपणे ठेवता आम्ही पटकन घरात घेतला आहे. गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत. बघा आता आमचा बाप्पा आमच्या घरी आलेला आहे. किती छान वाटतं ना जेव्हा बाप्पा आपल्या घरी येतो वर्षातनं एकदा. यावर्षी बाप्पा 7 दिवसाचा आलेला आहे तर अजूनच मज्जा. आमच्याकडे गवर गणपती असतो 7 दिवसाचा. हा माझा माहेरचा गणपती आहे. तर बघा बाप्पाला मी ते खाली ठेवलंय. तर बाप्पाला आता तिथे वरती डेकोरेशन केलं आहे ना, सजावट केली आहे मस्त. तिथे ठेवणार त्याच्या पाटावरती मस्त व्यवस्थितपणे. बघा बाप्पा आपला उचललाय मस्त. आणि आता इथे पाटावर ठेवणार. त्याची आरती वगैरे करणार. तर बघा ही आम्ही गवर आणलेली आहे. इथे पूजा वगैरे केली. आता आम्ही वरती गवर घेऊन जाणार घरी आणि तिला मस्त सजावणार. तर मग रात्रीचं जागरण करतो आम्ही. वौसा असतो ना तेव्हा वौसाच्या दिवशी जागरण करणार. गवर रडवणार. रात्रीपर्यंत आम्ही मस्त नाईट मारतो आणि गवर रडवतो. वौसाची व्हिडिओ मी काय काढली नाही पण जेवढे आहेत तेवढी बघून घ्या. आणि ही आमची गौराई बघा किती मस्त छान सुंदर नटलेली आहे.
तर काही 7 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आज बाप्पा आपले त्यांच्या घरी जाणार आहेत. तर हा माझा भाऊ सगळं हार वगैरे काढून घेतोय देवाचं आणि ही गौरीला एक लाची शेवटची भेट घेते देवीची. माझ्या अशी तुझी कृपादृष्टी सदैव आमच्या घरावर राहू दे देवी आई. तर आम्ही आता विसर्जनला चाललो आहोत. आमचा गौरी गणपती 7 दिवसाचा असतो. आता 7 दिवसाचे आम्ही विसर्जन करायला चाललो आहे. आमचं खाली जा निपणी गणपती उतरायला. पाठी गणपती बाप्पा तर गाईज बघा बाप्पा आपले चालले विसर्जनासाठी. तर देवाला एकच विनंती आहे, सगळ्यांना चांगली बुद्धी दे, चांगलं आरोग्य दे आणि सर्वांच्या मनाची इच्छा पूर्ण कर. तर गाईज तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. गणपती